सर्वांना हरिओम. संत चरण रज वंदुनी तत्वता, सायुज्य मुक्ती माता पाय देऊ. थोरीव थोरीव संतांची थोरीव, आणिक वैभव काही नेणे. संता परते दैवत नाही ज्या चित्ती, तोची एक पूर्ण स्थिती ब्रह्मज्ञानी. संत तोची देव जयाची वासना, एका जनार्दनी भावना नाही दुजी. थोरीव थोरीव संतांची थोरीव, आणिक वैभव काही नेणे. जगाच्या पाठीवरील सर्व धर्मीय लोक संतांना मान देतात. त्यांच्या चरणकमली आपली मस्तके नम्र करतात. एवढेच नाही तर सर्वश्रेष्ठ राजे महाराजेसुद्धा बहुमान पुरस्सर त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांच्या चरणारविंदी लीन होतात. आणि याला कारण म्हणजे संत हे प्रति ईश्वरच असतात. संत हे प्रति ईश्वरच असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंना ज्यांनी जिंकले आहे, सर्व भूतमात्रांविषयी ज्यांच्या अंतःकरणात निर्हेतुक प्रेम व दयाभाव नित्य वस्तू आहे, सर्वांच्या कल्याणाचा सतत कामना करणारा भाव ज्यांच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसला आहे, मनाची समता कायम ठेवून प्राप्त परिस्थितीमध्ये जे अखंड परम आनंदामध्ये निमग्न आहेत, ज्यांची अंतःकरणे प्रभू प्रेमाने भरून गेली आहेत आणि त्याचे नित्य स्मरण, त्याचे चिंतन करण्यात ज्यांच्या जीवनातला अखंड काळ व्यतीत होत आहे, ईश्वरी तत्वामध्ये जे समरस झाले आहेत, त्या प्रेरणेनेच जे सर्व भूतमात्रांचे कल्याण चिंतन करीत आहेत आणि आपले आयुष्य सर्व प्राणीमात्रांच्या उन्नतीसाठी, उद्धारासाठी घालवीत आहेत. आपला देह परोपकारात झिजवीत आहेत, त्यांना संत म्हणतात. ईश्वर ज्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याचे धारण, पोषण आणि संवर्धन करतो, ईश्वर ज्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याचे धारण, पोषण आणि संवर्धन करतो, तेच कार्य संत महात्मे अविरत करीत असतात आणि म्हणूनच संतांना प्रति ईश्वर म्हणतात. संत महिपती महाराज एका अभंगातून संतांचे महात्म्य वर्णन करतात. संत आणि देव जाण, दोघात नाही भेदभाव. संत आणि देव जाण, दोघात नाही भेदभाव. सूर्य आणि त्याचे किरण, नामाभिधाने भिन्न जैसे. नामाभिधाने भिन्न जैसे. सूर्य आणि त्याचे किरण फक्त नावापुरते वेगळे आहेत, बाकी सूर्याची किरणं आणि सूर्य वेगळे नाहीत. त्याप्रमाणे संत आणि देव दोन्ही एकच आहेत, असं संत श्रेष्ठ महिपती आपल्या अभंगातून सांगतात. अशा या प्रति ईश्वर किंबहुना ईश्वर स्वरूप असलेल्या संतांच्या चरित्राचा आपण अभ्यास करीत आहोत. संत मालिकेमध्ये ज्यांना
काका म्हणून संबोधले जाते. संतांच्या परंपरेमध्ये ज्यांना काका म्हणून संबोधले जाते त्या श्री संत सोपान काका यांच्या जीवन कार्याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करून घेऊया. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचे संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्यानंतरचे पण मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत. संत ज्ञानेश्वर इत्यादी भावंडामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे आहे. ही चारही भावंडे सतत एकमेकांसोबतच वावरली. जर आपण त्यांचं चरित्र पाहिलं, अभ्यास केला थोडा बारकाईने, तर ही चारही भावंडे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई सतत एकमेकांसोबतच वावरली. त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. आपल्या जन्मापासून ते समाधीपर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाही. आणि म्हणून जणू ही चार मानवी शरीरे असली तरी त्यांचा आत्मा एकच असावा एवढे त्यांचे वावरणे एकात्म होते. सोपानदेवांचे चरित्राचा अभ्यास करताना आपण ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घेतली पाहिजे. आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी ही भावंडे खूपच लहान होती. सोपानदेवांचे वय तर अजाणतेच म्हणावे लागेल. अगदी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली तेव्हा म्हणजे शके 1212 इसवी सन 1290मध्ये तिचे वय 15-16 वर्षे होते. सोपानदेव आपले थोरले बंधू श्री निवृत्तीनाथांपेक्षा 6 वर्षांनी आणि संत ज्ञानदेवापेक्षा 3 वर्षांनी धाकटे होते, तर संत मुक्ताबाईपेक्षा ते 3 वर्षांनी मोठे होते. संत कवयित्री जनाबाई यांनी अभंगात लिहिल्याप्रमाणे सोपानदेवांचा जन्म शके 1196 इसवी सन 1274 झाला. त्यांचे बालपण प्रारंभी आई वडिलांच्या छत्रछायेखाली गेले, पण तरी त्यांना हे प्रेम अतिशय कमी काळ लाभले. त्यानंतरचे सोपानदेवांचे बालपण श्री निवृत्तीनाथ आणि श्री ज्ञानदेवांच्याच सान्निध्यात गेले. सोपानदेवांना आई वडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होताच, त्याशिवाय थोरल्या भावंडांनीसुद्धा त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार केलेले आहेत. त्यांनी आई वडिलांसमवेत अतिशय लहानपणीच त्र्यंबकेश्वराची यात्रा केली होती. त्यावेळचा निवृत्तीनाथांच्या गर्भगिरीच्या जंगलात हरवल्याचा प्रसंग सोपानदेवांच्या जीवनात अविस्मरणीय ठरला. पुढे त्यानंतर भावंडांसोबत शुद्धीपत्र मिळवण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले. परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता. नंतर त्यांनी आपल्या भावंडांसोबत पंढरपूरची वारी आणि नामदेवादी संतांबरोबर तीर्थाटनही केले होते. सोपानदेव वयाने लहान जरी असले तरी अध्यात्मातील एक अधिकारी पुरुष होते. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांच्या सहवासात राहून
त्यांनी आध्यात्मिक आणि यौगिक प्रगती साधलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित झाले होते. काही संतांनी तर त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. वारकरी संप्रदायामध्ये विसोबा खेचर यांना कुठे ज्ञानदेवांचे तर कुठे मुक्ताबाईंचे शिष्य मानलेले आहे. बऱ्याच जणांना हेच माहिती आहे की विसोबा खेचर हे मुक्ताबाईंचे शिष्य होते, परंतु स्वतः विसोबा खेचर आपल्या अभंगातून सोपान देवांचा शिष्य असल्याचा उल्लेख करतात. त्यांचा तसा वेगळा अभंगच आहे. सोपान देवांनी विसोबा खेचर यांच्या मस्तकावर हात ठेवल्याचे ते आपल्या अभंगातून लिहितात. माझी मूळ पीठिका सोपान सद्गुरू, विसोबा खेचरांचा अभंग आहे. माझी मूळ पीठिका सोपान सद्गुरू, तेणे माथा कर ठेवियेला, तेणे माथा कर ठेवियेला. त्याचे कृपे करून मी पणा ठकलो, देहभावा गेलो विसरुनी. चांगयाचा अंगीकार मुक्ताईने केला. नीट लक्षपूर्वक ऐकूया आपण. चांगयाचा अंगीकार मुक्ताईने केला, पण पुढे म्हणतात सोपान वोळला मजवरी. सोपान देवांनी माझ्यावर कृपा केली. जन्म मरणाचे भय नाही आता, खेचरी तत्वता मुद्रा दिली. जिकडे पाहे तिकडे आनंद भरला, जिकडे पाहे तिकडे आनंद भरला. खेचर सामावला तया माझी, खेचर सामावला तया माझी. असा विसोबांनीचा एक आपल्या सद्गुरूने अनुग्रह केल्याचा वेगळा अभंग आहे. पैठण जवळच्या मुंगी या गावचे राहणारे विसोबा ज्ञानेश्वर नामदेवांच्या यात्रेत इतर संतांबरोबर सामील झाले होते. औंढ्या नागनाथ या पुरातन अतिप्राचीन शिवक्षेत्री विसोबांचे नेहमी वास्तव्य असे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांसारख्या अत्यंत प्रज्ञावंत भावंडांच्या सहवासात राहिल्यामुळे मुळातच करुणेचा अवतार असलेल्या सोपान देवांना लेखनाची उर्मी असणे नैसर्गिकच होते. नेवासे येथे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले. अमृतानुभव हा अलौकिक ग्रंथ लिहिला. पुढे चांगदेवांच्या पत्राच्या निमित्ताने चांगदेव 65 हा ग्रंथ सिद्ध झाला. निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांनी सुद्धा अभंगरचना केली. त्यांच्या सहवासामुळे सोपान देवांनी सुद्धा अभंगरचना केली आहे. सोपान देवी हा ग्रंथ असल्याचे काही संशोधक मानतात, पण दुर्दैवाने आज तो उपलब्ध नाही. संत सोपान देवांनी रचलेल्या अभंगरचनेकडे पाहताच संख्यात्मक दृष्टीने ती अतिशय कमी आहे. सोपान काकांचे अभंग फार कमी आहे, परंतु त्यामध्ये भावात्मक दृष्टीने पाहिल्यास जर आपण त्यांच्या अभंगाकडे भावात्मक दृष्टीने पाहिले तर त्यातील मूल्ये आपल्याला जाणवतात. संत सोपान देवांच्या अभंगाचे मर्म सांगताना लिहितात की श्री संत सोपानदेव महाराजांच्या अभंग अक्षय ज्ञानगंगेत प्रवेश करतात. सोपानदेव महाराजांच्या अभंग अक्षय ज्ञानगंगेमध्ये
प्रवेश करताच आपल्या मेंदूवरील अनेक जन्मांच्या क्षुद्रातिक क्षुद्र विचारांचे आपल्या मेंदूवरील अनेक जन्मांच्या क्षुद्रातिक क्षुद्र विचारांचे चिकट अतिशय चिकट थरच्या थर अगदी सहजरित्या विरघळून जातात, असं या सोपानदेवांच्या अभंगाचं सामर्थ्य आहे. कमालीचे अंतर्मुख करणारे जीवन विचार सांगून आपल्या बुद्धीची मलिनता दूर करण्याचे पहिले कार्य श्री सोपानदेवांनी केले आहे. वस्तुतः कोणत्याही वारकरी संतांनी निर्मिलेले जे अभंग आहेत, कोणी असेल तर त्यांनी ठरवून एखाद्या साच्यात बसवलेले नाहीत. ती काही त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली उठाठेव नाही. त्या प्रत्येक अभंगामध्ये प्रत्येक संतांचा भक्तिभाव आहे. त्यांच्या मनातील भक्तिभावच अभंगाच्या रूपाने प्रगट झाला आहे. त्यामुळे या अभंगाची आपल्याला वर्गवारी करता येत नाही. संत सोपानदेव महाराजांनी रचलेल्या अभंगात निम्मे अभंग पंढरीचा महिमा वर्णन करणारे आणि पांडुरंगाच्या नामाचे महत्त्व सांगणारे आहेत. वारकरी संतांसाठी पंढरी म्हणजे या भूलोकीचा वैकुंठच आहे. या ठिकाणी आले, पंढरीची वारी केली की स्वर्गाची प्राप्ती होते, अशी या संतांची आणि समस्त वारकरी संप्रदायाच्या अनुयायांची अढळ श्रद्धा आहे. श्री विठ्ठलाच्या पायाचे दर्शन आणि त्याचे अखंड नामस्मरण जीवाला मोक्ष मुक्ती देण्यासाठी पुरेसे आहे, अशी प्रत्येक वारकऱ्याची श्रद्धा आहे. संत सोपानदेवांनी सुद्धा या श्रद्धायुक्त अंतःकरणानेच अभंग रचना केल्या आहेत. एका अभंगातून ते लिहितात, नामस्मरण करणे हाच माझा आवडीचा मार्ग आहे. हे नामच परब्रह्माचे स्वरूप आहे. यासाठी आपण नित्य रामनामाचा जप करतो. मुखामध्ये सतत रामनाम असल्यानेच आणि त्याशिवाय दुसरे काहीच करीत नसल्याने आपल्याला मुक्ती निश्चितपणे मिळणारच आहे, अशी खात्री असल्यामुळे आपण निवांत आहोत, असे सोपानदेव त्या अभंगातून सांगतात. पंढरीचा पांडुरंग हा भगवान श्रीकृष्णाचाच अवतार आहे. तोच पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरीला आला आहे. त्यामुळेच सोपानदेवांनी आपल्या अभंगातून गोविंद, गोपाळ, श्रीहरी, अच्युत, माधव या विठ्ठलाच्या नामाचा उल्लेख केला आहे. पंढरीची वारी आणि पांडुरंगाचे नित्यस्मरण करणाऱ्याला अन्य कोणत्याही देवाची भक्ती करण्याची तसेच अन्य तीर्थाची यात्रा करण्याची गरजच नाही. केवळ एवढ्याच गोष्टीमुळे विठ्ठलाच्या भक्ताला वैकुंठ प्राप्ती होते. त्याचा जन्म मरणाचा फेरा थांबतो. अनेक योनीतून होणारा प्रवास कायमचा संपतो. श्री संत निवृत्तीनाथ हे या सर्व भावंडांचे गुरु जरी बंधू असले तरी प्रत्येकाचे ते गुरु आहेत. ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या सर्वांनाच त्यांनी गुरुदीक्षा दिली होती
आणि त्यामुळे या सर्वांच्या मनात निवृत्तीनाथांबद्दल नितांत आदर आहे. या सर्वांनी निवृत्तीनाथांची आपल्यावर असलेली कृपादृष्टी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अभंग रचना केली आहे. माऊलींचे देखील आहे, मुक्ताबाईचे देखील आहे आणि सोपानदेवांची देखील आहे. एका अभंगातून श्री निवृत्तीनाथांबद्दल, आपल्या सद्गुरूंबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करताना सोपान काका लिहितात, ग्रहताऱ्यांनी कितीही शेखी मिरवली तरी आम्हाला त्याची तमा नाही. किती प्रौढी मिरवली ग्रहताऱ्यांनी तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. आमच्याजवळ प्रत्यक्ष ऋषिकेश आहे. आम्हाला आत्मारामाची ओळख झाली आहे. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या निकट सान्निध्यामुळे आम्हाला वैकुंठाची प्राप्ती झाली आहे, असं त्या अभंगातून सांगतात. ज्ञानदेवादी भावंडांना आणि इतरही संतांना परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीने परमेश्वराला ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले होते. परंतु ही किमया, ही गोष्ट आपल्यासारख्या सर्वसाधारण भक्तांना साधता येणे शक्य नाही. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणती साधना केली पाहिजे, कोणत्या मार्गाने गेले पाहिजे, हे सामान्य लोकांना समजत नाही. आणि म्हणून त्यासाठी ज्यांना परमेश्वराकडे जायचे आहे, किंबहुना जे त्या मार्गाने गेले आहेत, त्या संतांवर इतर भक्तांना तो भक्तिमार्ग दाखवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे बहुतेक संतांनी समस्त भोळ्या भाबड्या भक्तांना अतिशय सोप्या आणि योग्य अशा भक्तिमार्गाची ओळख करून देण्यासाठी अभंगातून मार्गदर्शन केले आहे. सर्व संतांनी भक्तिमार्ग हाच सोपा आहे भगवंतापर्यंत जाण्याचा, याचं आपल्या अभंगातून ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे. सोपानदेवांनी सुद्धा आपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या आधाराने जनतेला आपल्या अभंगातून हाच उपदेश केला आहे. निवृत्ती, ज्ञानदेव या थोरल्या भावंडाच्या आणि मुक्ताबाई या धाकट्या बहिणीच्या निरंतर सहवासात राहिलेल्या सोपानदेवांनी समाजाची अनेक रूपे पाहिली होती. त्यांचा छळ करणारा उच्च वर्ग आणि अज्ञानी व दरिद्री असूनही त्यांच्यावर प्रेम करणारा बहुजन वर्ग, या दोहींचीही प्रचिती सोपानदेवांना आली होती. हा अडाणी समाज भगवंताच्या चरणी लागावा आणि प्रत्येकाचा उद्धार व्हावा अशी त्यांची भावना होती. या चारही भावंडांनी त्यांच्या मनामध्ये सामान्य जनाविषयी करुणा बाळगली होती. श्रीहरी हा सदा सर्व काळ असणारा आणि नित्य आहे. तोच जगाचा चालक पालक आहे. तो सर्वत्र नांदत असतो. हा निर्गुण निराकार श्रीहरी पंढरपूरला पांडुरंगाच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी उभा ठाकला असून त्याच्या पायावर आपले मस्तक टेकवून आपण आपले कल्याण करून घ्यावे. तोच या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मार्ग दाखवील, असा सोपानदेवांच्या अभंगातून
उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मानवाने भगवंताच्या चरणी लीन व्हावे यातच त्याच्या जीवनाची सार्थकता आहे, असा त्यांच्या अभंगाचा मतितार्थ आहे. या भावंडातील ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला शके 1218 या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर विरक्ती अवस्था प्राप्त झालेल्या सोपान काकांनी सुद्धा केवळ एका महिन्यातच शके 1218मध्येच मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवड गावी कडेच्या तीरावर वटेश्वराच्या राऊळाजवळ समाधी घेतली. अशा या सोपान काकांना आपण विनम्र व्हावे, वंदन करूया आणि आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.